किती समान मार्कांचे, त्यामध्ये परत समान मार्कांच्या मुलांमध्ये परत त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे, जो महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जो आहे त्याप्रमाणे जे नियुक्ती दिली जातात त्याच्यामध्ये मग क्रायटेरिया आहेत की समान मार्क असल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये परत टाइप्स करावे लागतात, ते शेड्यूल वेगळं, तुमची कास्ट, तुमचे समांतर आरक्षण, परत त्यामध्ये सेम मार्क, परत जन्मतारखा असतील, वय असेल, परत एज्युकेशन असेल, असं वेगळं चेकआउट करावं लागतं. हे थोडक्यात सांगितलं मगापासून. ह्याच्यामध्ये अजून टप्पे आहेत आणि लगेच म्हणेल 2 दिवसामध्ये निकाल लागणार आहे, 5 दिवसामध्ये निकाल लागणार. अरे पण प्रोसेस टप्पे आहेत त्याला, ते माहितच नाहीत आणि उठले सांगायला पोरांना काही पण. अशा पद्धतीने नसलं, लक्षात ठेवा. जे प्रॉपर वे आहे त्या प्रॉपर वेनेच जावा, कोणी असू दे. प्रॉपर वे आहेत ठराविक गोष्टींना, एवढा पिरियड द्यावाच लागेल. त्या पिरियड झाल्यानंतर ती पुढची गोष्ट आहे, त्यानंतरची ती पुढची गोष्ट आहे, अशा पद्धतीनं. तर काही लोकांनी सांगायला चालू केलं की जानेवारीच्या एंडला निकाल लागणार आहेत. अरे पेपर चेक होऊ द्यात, बाकी मार्क तुमची सॉर्टिंग होऊ द्यात. पेपर चेकिंग झाल्यानंतर बाकी काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती परत समिती निर्णय घेणार आहे. जसे की तुमचं केंद्र क्रमांक चुकला असेल, सेंटर क्रमांक तुमचा चुकला असेल, किंवा त्या पद्धतीनं तुमचे बैठक क्रमांक जो आहे, सीट नंबर तो चुकलेला असेल तर ते कुठल्या मुलग्याचा आहे, कुठल्या मुलगीचा आहे, त्याच्यावरती काय डिसिजन होणार आहेत का ते सगळे फेल ठरवणार आहेत. ह्या गोष्टी सगळ्यात लक्षात ठेवा. एवढं सोपा नाही विषय हा. त्यामुळे परत सांगतोय, आता आपण पूर्ण फिजिकल झाले, लेखी झाले, आता इथून पुढचे प्रोसेस ह्या लेंदी होतील. डेट मी सांगणारच आहे कधी कुठल्या गोष्टी होणार आहेत, पण लक्षात ठेवायचं या प्रोसेस लेंदी होतील, लक्षात ठेवायचं. याला वेळ लागणार आहे 100%. सो आताच्या घडीला या एंडपर्यंत, या महिन्याच्या एंडपर्यंत पेपर चेकआउट वगैरे सगळं म्हणजे पूर्ण होईल आणि मग पुढच्या ज्या गोष्टी असतील, पुढची स्टेप जी असेल ती पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे 7 तारखेच्या आतमध्ये किंवा 5-6 तारखेच्या आतमध्ये ही प्रोसेस होईल. तिथून पुढे मग बाकी सगळ्या गोष्टी, तुमची नियुक्ती असेल, तुमचं मेडिकल असेल, तुमचं जॉईनिंग असेल, तुमचं डीव्ही असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, अशा पद्धतीने पुढच्या प्रोसेस आहेत. आणि ह्याला सुद्धा अजूनही कमीत कमी 2 महिने जाऊ शकतात म्हणून इझिली सांगतोय मी तुम्हाला. या गोष्टींसाठी लक्षात ठेवायचं. मग त्यातनं परत आणि प्रॉब्लेम की एकाच पोस्टसाठी किंवा 2 पोस्टसाठी सिलेक्शन झालेले, एका पोस्टसाठी सिलेक्शन झालेले, 3 पोस्टसाठी सिलेक्शन झालेले, डीव्ही केल्यानंतर त्याला एक कोणतरी पोस्ट घ्यावं लागेल, बाकीच्या 2 पोस्ट खाली राहतील, मग त्यातली परत वेटिंगची मुलं आणि मग खालची मुलं वर घेणं असेल, सगळी प्रोसेस आहे. एवढा सोपा विषय नाहीये, लक्षात ठेवा. एवढा सोपा विषय नाहीये. तुम्ही जर समजताय त्या पद्धतीनं कमीत कमी मार्च महिना उघडेल, लक्षात ठेवायचं. म्हणजे पुणे कारागृहचं ग्राउंडचा विषय, म्हणजे पुणे कारागृहची लेखी जी आहे ती जसं सांगितलं तुम्हाला मी की 10 ते 15 तारखेच्या दरम्यान होईल, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे किती वेळ आहे, काय वेळ आहे ते पण जातं सांगितलं, लक्षात ठेवायचं. आणि या एका गोष्टीवरती बाकी सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहे. जसं की छत्रपती संभाजीनगरचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय, अजून त्यांचं मेडिकल बाकी आहे. मेडिकल नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत. या मुलांना सुद्धा वेळ लागणार आहे. त्यात त्यांचा प्रॉब्लेम एक झाला अशा पद्धतीने, एक 3-4 विषय मी हाताळतो एकाच वेळी, कारण मुलांचे खूप सारे प्रश्न होते. विषय जर छोटा असेल तर एखाद्याला मदत होणं गरजेचं आहे, ह्या उद्देशाने सांगतोय. छत्रपती संभाजीनगरला 315 काहीतरी कॅन्डिडेट होते सिलेक्ट झालेले, त्यातले जवळजवळ 215 की 214 अशा